तुम्ही कधी खाल्ली आहे का गव्हाच्या लापशीची इडली? आज आपण बनवणार आहोत हेल्दी टेस्टी गव्हाच्या लापशीची इडली। हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप गव्हाची लापशी घेतलेली आहे, अर्धा कप मुगाची डाळ घातली, 2 चमचे उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथी दाणे घातलेत। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। इथे उडदाची डाळ ऑप्शनल आहे, पण उडदाच्या डाळीने पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आणि इडली ही मऊ होते। 2 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे। आता 2 तासानंतर अर्धा कप पोहे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून आपण यात घालूया आणि आता हे आपण मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं रवाळ राहिलं तरी चालेल। एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आपण हे पीठ, जेणेकरून पीठ फुलल्यावरती बाहेर येणार नाही। ह्या गव्हाची लापशी जी आहे ती मी घरी बनवलेली आहे आणि ती खपली गव्हाची आहे, त्याच्यामुळे ती थोडीशी लालसर दिसते। छान मिक्स करूया आणि झाकण ठेवून आपण याला रात्रभर किंवा 6 ते 7 तास फर्मेंट व्हायला ठेवून देऊयात। आता सकाळी पीठ खूप छान फुलून वरती आलेलं आहे, त्याला छान असं मिक्स करून घेऊया अगोदर आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करूयात। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आपण आता इडल्या बनवून घेणार आहोत। मी इथे इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता बॅटर भरून घेऊया। इडली पात्रामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्याच्यात आता प्लेट्स ठेवून घेऊया। सुरुवातीला 2 मिनिटं मोठ्या आचेवरती आणि नंतरचे 15 मिनिटं मध्यम गॅसवरती इडली आपण छान स्टीम करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण झटपट नारळाची चटणी बनवून घेऊया। 2 चमचे फुटाण्याची डाळ, मीठ, थोडीशी साखर, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची आणि ओला नारळ 1 वाटी। हे सगळं मिक्सरमधून छान वाटून घेऊया। चटणीचं वाटण तयार आहे, त्याला मस्त फोडणी देऊया। त्यासाठी तेल गरम करून घेऊया। 1 चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा मोहरी, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या आणि घालूया कढीपत्ता। फोडणी छान झालेली आहे। आता आपण ही फोडणी घालूयात आपल्या चटणीवरती आणि छान मिक्स करून घेऊया। उडदाच्या डाळीचा कलर लालसर गुलाबी रंगावर आला पाहिजे। तर आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण इडली बघूया। आपण आता इडली चेक करूया, छान शिजली आहे का, ती स्टीम झाली आहे का। सुरी किंवा टूथपिक घ्यायची, अशी क्लीन निघली तर इडली आपली तयार आहे। इथे इडलीचे प्लेट्स आता पूर्ण बाहेर काढून ठेवायचे आहेत, तशाच आपल्याला इडलीच्या भांड्यात ठेवायच्या नाहीत, नाहीतर चिवट होतात इडल्या। आणि बघा किती मऊ लुसलुशीत आणि फ्लफी झालेले आहेत। तर तयार आहे गरमागरम इडली आणि झटपट खोबऱ्याची चटणी। ही हेल्दी आणि टेस्टी गव्हाच्या लापशीची इडली तुम्ही नक्की ट्राय करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला नक्की कळवा। बाय बाय।